शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी विशेष करून जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण जी.आर. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे. राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध संघ प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्याबाबतचा हा 26 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाद्वारे सांगण्यात आलेले आहे. प्रस्तावना आहे, दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात. याचा परिणाम देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या दूध भुकटी व बटरच्या विक्रीवर सुद्धा होतो. याशिवाय दुधातील अतिस्पष्ट काळातही दुधाचे दर कोसळतात, ही वस्तुस्थिती आहे. तथापि असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते. त्यानुसारच या ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे, 7 रुपये अनुदान शासन देणार आहे. दूध भुकटी व बटरचे दर कोसळले असल्याने दुधाचे भाव झालेली घसरण तसेच दूध अनुदान योजना पुनश्च सुरू करण्याची दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी विचारात घेऊन दिनांक 28/6/2024 रोजी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतेवेळी माननीय उपमुख्यमंत्री यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 1 जुलै 2024 पासून रुपये 5 अनुदान देण्याची घोषणा केली होती. तसेच दिनांक 1/7/2024 रोजी माननीय मंत्री दुग्ध विकास यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख दूध संघ व शेतकरी प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक 2/7/2024 रोजी सभागृहात माननीय मंत्री दुग्ध विकास यांनी दूध अनुदान विषयक निवेदन केले. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्यामुळे दूध पावडरचा साठा शिल्लक असल्याने यावर उपाययोजना म्हणून राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील त्यांना निर्यातीस प्रोत्साहन म्हणून रुपये 30 रुपये प्रति किलो अनुदान देण्याची घोषणा केली होती. सदर घोषणांच्या अनुषंगाने दिनांक 5/7/2024 रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. तसेच दिनांक 12/7/2024 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मान्यतेने दिनांक 12/7/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये दूध भुकटी रूपांतरणास ही प्रति लिटर रुपये 1.5 इतके अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि सद्यस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दूध भुकटी व बटरचे दर कोसळलेले आहेत. परंतु राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा या हेतूने सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकरी यांना किमान रुपये 28 प्रति लिटर इतका खरेदी दर निश्चित करून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 2 मधील शासन निर्णयानुसार दिल्या जाणाऱ्या रुपये 5 प्रति लिटर अनुदानामध्ये रुपये 2 प्रति लिटर वाढ करून रुपये 7 प्रति लिटर इतके अनुदान दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून पुढे देण्याचे बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार या ठिकाणी शासन निर्णय झालेला आहे. दूध अनुदान योजना राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांतर्गत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर 5 रुपये इतके अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून रुपये 2 ची वाढ करून गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर 7 रुपये इतके अनुदान देय करण्यात येत आहे. म्हणजे 1 ऑक्टोबर पूर्वी या ठिकाणी 5 लिटर अनुदान आपल्याला दुधाला मिळतच होतं, परंतु आता 1 ऑक्टोबर नंतर या ठिकाणी 2 रुपयाची वाढ होऊन त्या ठिकाणी 7 रुपये प्रति लिटर अनुदान या ठिकाणी दुधाला दिलं जाणार असल्याचा हा शासन निर्णय आहे. सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकरी यांना 3.5 फॅट आणि 8.5 SNF या गुणप्रती करता किमान रुपये 28 प्रति लिटर इतका दर दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून पुढे या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे 3.5 आणि 8.5 आणि असा SNF असणाऱ्या जे गुणवत्ता धारक दूध आहे याला 28 रुपये प्रति लिटर इतका दर या ठिकाणी ठरवण्यात आले आहे. संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित पद्धतीने म्हणजे ऑनलाईन या ठिकाणी बँक खात्यावरती DBT द्वारे शासनातर्फे 7 लिटर प्रति लिटर बँक खात्यावर
त्या ठिकाणी रक्कम जमा केली जाणार आहे. म्हणजे 28 आणि 7 35 रुपये प्रति लिटर दराने 3.5चं फॅट आणि 8.5चा SNF याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला आता 35 रुपये प्रति लिटर दूध या ठिकाणी पैसे आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे 35 रुपये प्रति लिटर दूध या ठिकाणी शेतकऱ्याचं शासन घेणार आहे. फॅट व SNF 3.5 किंवा 8.5 या गुण प्रतिपेक्षा प्रति पॉइंट कमी होणाऱ्या फॅट SNF करिता प्रत्येकी 30 पैसे वजावट करता येईल. पहा, म्हणजे 3-4 ची जर आपल्याला फॅट लागली आणि 8-4चा जर SNF लागला तर 30 पैसे वजावट या ठिकाणी केली जाणार आहे. तसेच प्रति पॉइंट 30 पैसे वाढ करण्यात येईल. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचे 3-6 ची जर फॅट लागली आणि 8-6चा जर SNF असेल तर तुम्हाला 30 पैसे वाढीव रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणी करता संगणक प्रणालीद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर DBT द्वारे थेट वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर योजना ही दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि प्रस्तुत योजनेचा आढावा घेऊन योजनेस पुढील कालावधी करता मुदतवाढ देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येते की 3.5 आणि 8.5 ही गुणवत्ता असणारं जे दूध आहे या दुधाला 28 रुपये प्रति लिटर दर असणार आहे आणि त्यानंतर शासन त्या ठिकाणी 7 रुपये प्रति लिटर दराने बँक खात्यावर थेट DBT द्वारे रक्कम या ठिकाणी अनुदानाची टाकणार आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 1 लिटर दूध हे शेतकऱ्यांना 35 रुपयाला पडणार आहे. व अत्यंत महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरोखरच या ठिकाणी त्यांच्यासाठी एक चांगला निर्णय म्हणावा लागेल महाराष्ट्र शासनाने की त्यांच्या दुधाला या ठिकाणी प्रति लिटर 7 रुपये अनुदान हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. म्हणजे यापूर्वी 5 रुपये अनुदानाची घोषणा 1 जुलै 2024 पासून करण्यात आली होती, परंतु आता हे 5 रुपयाऐवजी या ठिकाणी 1 ऑक्टोबर पासून या ठिकाणी 7 रुपये प्रति लिटर अनुदान या ठिकाणी शासन देणार असल्याचं या शासन निर्णयाद्वारे लक्षात येत आहे. म्हणजेच या ठिकाणी जे शेतकऱ्याचं दूध आहे ते 35 रुपये लिटरने जाणार आहे. म्हणजेच जो दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांना या ठिकाणी तारणारा असतो, तो तारणारा दुग्ध व्यवसाय काही काळामध्ये या ठिकाणी खर्चही भागत नव्हता. म्हणजेच जो गाईगुरांचा जो खर्च आहे त्यांच्या चाऱ्याचा, त्याचबरोबर त्यांच्यासाठी असणारं खुराक असेल त्या खुराकाचा खर्च देखील निघत नव्हता. परंतु ऐन वेळेस शासनाने एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की आता या 7 रुपये प्रति लिटर अनुदान प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्याशी म्हणजे DBT द्वारे डायरेक्ट बँक खात्यावरती 7 रुपये अनुदान शेतकऱ्याला मिळणार आहे. असा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज 26 सप्टेंबर 2024 ला या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद.